दुपारची वेळ होती. एक 17 वर्षाची मुलगी तिच्या 21 वर्षाच्या प्रियकर मुलाला घरी बोलवते आणि सांगते, माझी आई संध्याकाळपर्यंत घरी येत नाही. तू घरी लवकर ये. तो घरी जातो आणि तो प्रियकर त्याच्या एका मित्रासोबत घेऊन जातो आणि त्या मित्राला सांगतो, घरी कोणी आलं तर मला फोन लाव, म्हणजे मी पळून जायला तयार होईल. असंच करत तो प्रियकर आणि ती 17 वर्षाची मुलगी घरात 1 ते 2 तास गप्पा गोष्टी करत बसतात आणि नंतर मुलगा हसत त्या मुलीला म्हणतो, की तुझ्या आईची घरातून एक साडी घेऊन ये आणि ती पण हसत हसत आणि धावत जाते आणि घरातून एक साडी घेऊन येते आणि ती त्याला हसून विचारते, या साडीचं तू काय करणार? आणि तो पण हसत हसत तिला उत्तर देतो, तुला गळा दाबणार, मारणार आणि ह्या साडीनं सिलिंग फॅनला लटकून देणार, म्हणजे पाहिल्यानंतर कोणालाही असं वाटेल की तू आत्महत्या केली. ती पण हसते, तो पण हसायला लागतो आणि खरोखर हेच घडते. ती का हसली? का त्या मुलावर इतका विश्वास होता? हे सर्व स्टोरी ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपलं कलियुगाचा वारा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या स्टोरी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. या संपूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी आपल्याला जायचंय की नेमकी घटना कुठे घडली आणि कशी घडली आणि काय घडली. म्हणजे ही स्टोरी एकावर एक फ्री. म्हणजे काय आहे नेमकं आता इथे आपल्याला बघायचंय. यूपी म्हणजे उत्तर प्रदेश, गोरखपूर जिल्ह्यातील कॅम्पियर गंज हे गाव आहे. आता या गावात काय असतं, आता तुम्हाला माहिती युपी म्हणलं की युपी बिहारी सगळे सगळे कुठे महाराष्ट्रात. आणि ते गाव म्हणजे खेडेगाव असो थोडं मोठं गाव असो, म्हणजे गाव ते ऊस पाळल्यासारखं झालेलं आहे. कारण की सगळे युपी बिहारी हे कुठे येणार आहे? मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी नागपूर अशा ठिकाणी जे लोक आलेले आणि तिकडचे काही गावाच्या गाव ऊस पाडण्याची पाळी आलेली. पण या लोकांनी आपल्या युपी बिहारीनंच आपल्या महाराष्ट्र भरेले आता. आणि त्या गावात कसे आणि त्या तिकडे कसे काही खेड्यावर जातात, महिलाच गावात असतात, पुरुष संख्या कमी असती, महिला तिथं राहत असतात. तर त्यांसाठी काय असतं, किराणा व्यापारी असो कोणता व्यापारी असो हा काय करतो, खेड्यागावात जाऊन त्याचा माल विकण्याचा प्रयत्न करतो. असा त्या गावात एक व्यापारी असतो. त्याचं नाव आहे पंकज कुमार, वय वर्ष 25 वर्ष. हा व्यापारी त्या इथे येत असतो. कॅम्पियरगंज या गावात हिंडत असतो, दुकान लावत असतो. गावाच्या मध्यभागी लोक त्याच्याकडून येतात आणि त्या व्यापाऱ्याकडून व्यापार म्हणजे त्याचा माल घेऊन जातात. अशातच एक त्या गावात एक महिला असते, सोनाली साजन प्रजापती, वय वर्ष 36 आणि तिला एक मुलगी असते, सोनी साजन प्रजापती, वय वर्ष 17 वर्ष. आता ही मुलगी त्या ठिकाणी राहते. आता त्याच्यानंतर हे दोघे मायलेकी राहतात. आता यांचा जो इ- हे साजन प्रजापती ते कुठे कामाला येतात? मुंबई. आता मुंबईला कामाला म्हणजे आणि मुंबईला कामाला आले हे काय करायचे, ते मुंबईत कामाला आले की जेवढा पैसा आला तेवढा आपल्याला लागतो तेवढा ठेवायचे चहा पाण्यात आणि मेस पुरता, आणि बाकीचा पैसा आपल्या मुलीसाठी आणि बायकोसाठी घरी पाठवून द्यायची. असे त्यांचे दिवस जात होते, हिचे पण दिवस जात होते. आता हिनं काय केलं, सोनालीनं आता हिने पण शिवणकाम शिकली. एक ब्लाऊज शिवणे, घराचे पडदे शिवणे, साडी पिको फॉल करणे. आता हे गावात तिनं सुरू केलं. आता महिला काय करते, तर मला तिच्याकडे याच्या ब्लाऊज टाकायच्या, त्याच्यानंतर साडी पिको फॉल करायच्या. आता हिच्याजवळ हसता खेळता पैसा सुरू, म्हणजे हात खेळता पैसा सुरू झाला की कोणी पैसा यायचा, हिच्याजवळचाही पैसा राहायचा. अशात ज्यांचं मस्तच सुरू झालं. पण ते एक दिवस काय होतं, पंकज कुमार हा व्यापारी हा सोनालीच्या घराजवळून जात असतो. आणि त्यावेळेस सोनाली दारात उभी असते. त्यावेळेस दोघ जण बोलतात, ओळख असते, बोलतात. त्याला घरात बोलवते, म्हणते घरात बाहेर काय बसला, घरात ती चहा घे, चहा घे, 5-7 चहा घे. प्यायल्यानंतर ते दोघ जण तिथं एकमेकाची मोबाईलची देवाणघेवाण होते, कारण नजर नजरा भेटतात. ते 25 नेमकंच वयात आलेलं आणि ते पण 36 वर्ष, म्हणजे आपण पहिल्या स्टोरी सांगितली किती खतरनाक वय, खतरनाक वय. म्हणजे 30च्या समोरचा कार्यक्रम वंगाळ आणि गदाळ कार्यक्रम होत चाललेला आहे. म्हणजे ह्या वयात काय होऊन राहिलं ते काहीच कोणाला कळायला तयार नाही राहिलं. म्हणजे नेमकं महिलांना काय वाटायला लागलं काय नाही काहीच कळत नाही. कारण की याच्या अगोदर तरी 30च्या अगोदर तरी आवश्यकता नाही, पण 30च्या नंतर एवढी आवश्यकता का वाटायला लागली महिलांना, हे आता एक संशोधनाचा विषय. पण जिकडे पाहिलं तिकडे तेच सुरू झालेले कार्यक्रम आहेत. 30च्या समोरचा कार्यक्रम लयच भंगार झालेला आहे, डायरेक्ट 45-50 वर्षापर्यंत.
आता ही महिला पण मग ती पण हसू बोलू लागली, नजरा खेळल्या, डोळ्याची नयनोकी भाषा नयनोने समजली आणि एकमेकाचे मोबाईल एक्सचेंज झाले. आता ही काय करायची सोनी, ही 17 वर्षाची, हे आता 12वी जेमतेम 12वी. मग हे कॉलेजला ती जायची ते शाळेत म्हणजे कॉलेजला जायची, ज्युनियर कॉलेजला, आणि हे घरी मोकळीच राहायची. आता हा पंकज काय करायचा, आता हा हप्त्यातून 2-3 वेळेस गावात यायचा. आता याच विक्री झाली की गावात लोक नसल्यामुळे हा काय करायचा, बिनधास्त घरी जायचा. बिनधास्त घरी गेल्यानंतर त्यांचं बोलणं बसणं उठणं बोलणं हसणं खेळणं आणि काय ते रंगारंग कार्यक्रम व्हायचा, तो कार्यक्रम व्हायचा. आणि त्याचा कार्यक्रम व्हायचा, त्याची पण जमिनीची तृप्ती व्हायची, कारण पाऊस पडायचा. पाऊस पडल्यानंतर जमीन तापलेली जमीन, ही पण पावसानं कशी आग येते, आता सध्या कशी उन्हाळ्यामुळे कशी जमीन तापते, तशी तिची जमीन तापील होती. वरून पाऊस पडला, पाऊस पडल्यानंतर जमीन कशी थंडगार होती, तशी थंडगार झाली. आणि ह्या जमिनीवर रोज 3ऱ्या-4थ्या दिवशी पाऊस पडायला लागला. तिला पण तो पाऊस आवडायला लागला. असे दिवस जात राहिले. पण एक दिवस असा उगवला, पंकज नेहमीच्या सवयीप्रमाणे तिच्या घरी गेला. त्यावेळेस ती घरात नव्हती, सोनाली घरी नव्हती. तर सोनी घरात होती, तिची 17 वर्षाची मुलगी. त्यावेळेस हा गेला. आता व्यापारी, बोलण्यात एक्सपर्ट, आणि त्याच्यानंतर तो, आणि एक तर 25 वर्ष, 17 वर्षाची म्हणजे वय जुळतं मिळतं. आता दोघं पण जवान, एक नैना भिडे यांचे पण, यांना पण प्रेम झालं. यांच्या पण मोबाईलची देवाणघेवाण झाली. यांचा पण कार्यक्रमात सुरुवात झाली. आता यांचा कार्यक्रम कधी सोनाली घरी नसली घरी व्हायचा, सोनाली घरी असली बाहेर लॉजवर, बाहेर कुठेतरी वड्या कुठेतरी यांचा कार्यक्रम. आणि ही पण सांगली कॉलेजला चालले, ट्युशन एक्स्ट्रा ट्युशन, असं करून तिचा एक्स्ट्रा ट्युशन नाल्यानं वड्यानं जाळी झोडपाट अशा ठिकाणी होऊ लागलं. आता असेच काय असतं, निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. आता इथं काय झालेलं आहे, इथं खूप टाइम झालेला आहे. कारण की हा एकच मुलगा आईला चालवतो, लेकीलाही चालवतो. याच्यात काय, याच्यात पापाचा घरा जास्त वाढलाय. आणि आता याच्यातून कोणीतरी जाण्याची एक वेळ झालेली. आता कोण जाते आपल्याला बघायचंय. आता त्यावेळेस एक दिवस पंकजला फोन येतो सोनीचा, आणि सोनी सांगते की माझ्या पोटात खूप दुखायला लागले आणि आपल्या डॉक्टरकडे जावं लागतं. आता तो पण येतो, तो पण म्हणतो चला. आता डॉक्टरला घेऊन जातो. घेतल्यानंतर डॉक्टर तपासणी केल्यानंतर डॉक्टर सांगतात की ही गर्भवती. ज्यावेळेस पंकजच्या पायाखाली जमीन सटकते आणि डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं होतं. आणि त्याला फक्त एक तो गेम की फक्त उपभोग करायचा असतो, त्यांच्यासोबत कसलेच संबंध ठेवायचे नसते. पण आता ती काय, तो डॉक्टर मॅनेज करतो आणि ते जेवढा असलेला गर्भ आहे तो गर्भपात करून घेतो आणि घरी येतो. आता त्याच्यानंतर ती मुली त्याला लग्नाची आठ घालते, दोन नाही नाही म्हणतो, ती हवा हो म्हणती, ती त्याच्यावर प्रेशर आणती, बर्डन आणती. हा त्या व्यक्तीला भेटायला जातो, तर ती तशीच करते. हा उडवडीच उतरतो, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, ह्या वाड्यावर नाही त्या वाड्यावर, असं करत करत तो चालायचा. पण एक दिवस 23 सप्टेंबर 2025 साली असाच दिवस निघाला आणि तिनं त्याला फोन केला, सांगितलं माझ्या घरी माझी आई नाही, तो घरी यावं लागल. आता हा घरी जातो, ती तरी तयार होत नाही. ती त्याला धमकी देते, तू जर नाही आला मी तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवील, आणि ती चिठ्ठी मी पोलीस स्टेशनला पाठवून देईल, आणि एक माझ्याजवळ ठेवील, आणि मी कसल्या पद्धती सोडणार नाही. तर मी बघ काय करते. यानं ठरवलं की आता हे काहीतरी वेगळंच होणार आहे. हा पण आईला तिथे गेला. तिथे गेल्यानंतर 1-2 घंटे त्याच्यासोबत बोलला. ती लग्नाची आठ घालत होती. हा लग्नासाठी समजून सांगत होता लग्न करायचं नाही. त्याने याला फक्त दोन जमिनीचा मालक व्हायचं होतं, फक्त मालक व्हायचं होतं. ते गळ्यात बांधायचे धोंडे नव्हती. आता हिला काय वाटायचं, नाही भाऊ यानं आपल्यासोबत लग्न करावं. आता आठ दिवसाला चांगला होता, पैशावाला होता. हिला असं वाटायचं हे लग्न करू शकतो. आता ह्यो काही लग्न करायला तयार होईन. असे तर ते मग बोलायचे, माझं प्रेम तुझ्यावर इतकंही पिल्लू तितकंही पिल्लू. आता हे बोल थापा असतात. आणि त्यांना हसत माझ्या मध्ये सांगितलं तुझ्या आईची साडी घेऊन ये. पळत गेली, साडी आणली, तिला असं वाटलं लग्नच करतो काय. कोणती साडी आणायची बरं, लग्नासाठी कशी डिझाईन घ्यायची असं असेल. तिने आणली. आता सांगितलं या साडीने तू काय करणार. त्यावेळेस त्यांना सांगितलं ही साडी तुझ्या गळ्यात आवडणार, आणि त्याच्यानंतर तुला मी सिलिंग फॅनला लटकून देणार. की लोकांना असं वाटेल की तुला कोणीतरी नाही, तर तू तुझी आत्महत्या केली असं तुला वाटेल. असं त्यांना, पण ती पण हसत होती. याने तिच्या गळ्याभोवती साडीचा फास फेकला आणि वर उचलली आणि सिलिंग फॅनला लटकून दिली आणि तिथून पोबारा केला. पोबारा केल्यानंतर त्या मुलीची आई 2 ते 3 घंट्यानंतर घरी आली. त्यावेळेस बघितलं तिची लाडकी मुलगी ही फॅनला लटकलेली आत्महत्या केल्यासारखं वाटत होतं. आरडाओरडा केला. शेजारी पाजारी पळत आले. पळत आल्यानंतर त्यांनी बघितलं, पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं. पोलीसवाले आले. पोलीसवाल्यांनी त्या मुलीचा नंबर घेतला, बॉडी खाली काढली, बॉडीचा पंचनामा केला आणि PM ला पाठवून दिली. आणि ज्यावेळेस त्या मुलीचा CDR काढण्यात आला, CDR काढल्यानंतर त्याच्यात फक्त एकच नंबर झळकत होता, फक्त पंकज 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 कुमार.
आणि ज्यावेळेस पंकजला उचलल्यानंतर तर बाजीराव आणि सुंदरचे फटके बसल्याबरोबर तो पोपट्यासारखा बोलू लागला आणि त्याने वरील कथन केल्यासारखं कथन केलं. कारण की त्या एकाच दोन मायलेकी सोबत लचाड सुरू होतं, म्हणजे लफडं सुरू होतं, अनैतिक संबंध सुरू होते आणि याच्यातूनच शेवट इतका भयानक वाईट होतो. त्यासाठी मी इथून या स्टोरीतून सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. कोणताही अनोळखी व्यक्ती किंवा कोणताही परिचित नसलेला अशा व्यक्तीसोबत आपले शरीर हे अनमोल शरीर हे कधी स्वाधीन करू नका. कारण ठीक आहे, मला माहिती जशी पोटाची भूक आहे तशी तुमच्या पोटाखालची भूकही जरी असली तरी पण तुमच्या आजूबाजूला गिधाड चमदादड हे टेपेलच आहेत तुमच्या शरीराची लोचके तोडण्यासाठी. याच्यासाठी कधी पण सावध राहा, सुरक्षित राहा, एवढं मी सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.